सांगली कराड तासगाव महामार्गावर घोगाव येथे भीषण अपघात. ट्रॅव्हल्स पलटी होऊन चालकासह क्लीनरचा मृत्यू. रखडलेल्या पुलांच्या कामावरून संताप. तातडीनं काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. ॲडव्होकेट दीपक लाड यांचा इशारा. कराड तासगाव महामार्गावरील घोगाव तालुका पलूस येथे मंगळवारी पहाटे सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास ट्रॅव्हल्स वाहन पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात चालक आणि एका क्लीनरचा जागीच मृत्यू झाला. अपघातात अन्य प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आणि या घटनेची माहिती मिळताच कुंडल पोलीस ठाणे आणि महामार्ग पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य हाती घेतले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले असून वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे. कुंडल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या अपघातानंतर कराड तासगाव महामार्गावरील अपूर्ण पुलांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रणसंग्राम सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट दीपक लाड यांनी महामार्ग विभागावर तीव्र टीका करत घोगाव हद्दीतील 2 आणि कुंडल हद्दीतील 4 पुलांची रखडलेली कामे तातडीनं पूर्ण करण्याची मागणी केली आहे. महामार्गाचे रुंदीकरण पूर्ण झाले असले तरी अनेक ठिकाणी जुने अरुंद पूल कायम असल्याने भरधाव वाहनांना अचानक वेग कमी करावा लागतो. त्यामुळे वारंवार अपघात होत असून अनेक निष्पाप प्रवाशांना जीव गमवावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. रात्री वाहन चालकांना मार्गदर्शनासाठी आवश्यक असलेली रिफ्लेक्टर नसणे, पुलांवर सुरक्षा कठडे नसणे तसेच रस्त्यालगत वाढलेल्या हत्ती गवतामुळे समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने अपघातांचा धोका अधिक वाढत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. महामार्ग विभागाने तातडीने सर्व अपूर्ण पुलांची कामे पूर्ण करावीत, रिफ्लेक्टर बसवावे, सुरक्षा कठडे उभारावेत आणि रस्त्यालगतची झाडी हटवून प्रवाशांच्या सुरक्षिततेची उपाययोजना करावी अशी मागणी ॲडव्होकेट लाड यांनी केली आहे. दरम्यान रखडलेल्या पुलांच्या कामाबाबत तातडीनं निर्णय न घेतल्यास संबंधित पुलांवर रणसंग्राम सोशल फाउंडेशनच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ॲडव्होकेट दीपक लाड यांनी दिला आहे.